कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. येते तू सगळी तयारी नीट कर बर का. आत्या, तुझा नांग करतानाचा व्हिडिओ काढलाय माझा, तिला सांग डिलीट करायला. ए चल चल, मी डिलीट करणार नाहीये. अगं आत्या सांग ना. ती नाही दाखवणार कुणाला व्हिडिओ, तो कुणाला दाखवू नको. हा सांगितलं बघ. अगं डिलीटच करायला सांग ना. ते तुमचं तुम्ही दोघं बघून घ्या बघ, मला नका ओढू त्याच्यामध्ये. बर थांब तेजू, हे ठेव. आत्या हे कशासाठी? नको, मी आत्या आहे तिची, त्याच्यासाठी काय तर करू दे की मला. आता लगीन ठरतंय तिचं. तेजू, या पैशातनं का नाही तुला पाहिजे तशी साडी घे. आणि ते पोरी काय करतात की लग्न आधी ते पार्लर बिर्लर काय असतंय ना का, ते बी जाऊन ये. तुला पाहिजे तसं सगळं कर. कशी सुंदर दिसायला पाहिजे माझी तेजू. बघितल्या बघितल्या पोराकडच्या अशी सुपारीच फोडली पाहिजे बघ. आत्या अगं नको, याची काहीच गरज नाही. माझं मन मोडू नकोस. सूर्या, लग्नाच्या खर्चाची अजिबात काळजी करायची नाही. जे काय लागल ते मला हक्कानं सांगायचं. बरं चला येऊ मी आता. आत्या, पुढं बोलायचं होतं. तुम्ही वा पुढं, मी आलेच. चल. आत्या, माझ्यावर 4 बहिणींच्या लग्नाची जबाबदारी. तुला खरंच माझी मदत करायची असेल ना, तर माझ्या बहिणीला तुझ्या घरची सून करून घेशील का? दुश्मनाच्या मुलीचं पण माझ्या मुलाशी लग्न लावून देणार नाही मी. मग माझ्या भाचीचं कसं देईन? राक्षस आहे माझा मुलगा. तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करायचं मला. आत्या, कुठं हरवलीस? नाही रे, काय नाही. मी बघते काय करता येते ते. आत्या, नक्की विचार कर, लय उपकार होतील तुझे. आणि हो, तेजूला पोरगा बघायला येणार आहे ना, ते डॅडींना सांगू नको, मीच येईन सांगायला. पुढ्या नीट बांध. पुढ्या तुझ्या पुढ्या बांधीन. ताब्या नीट. मला आलं का रे? आजची उधारी आली का? काजू खाल्लं का परत? इकडे बघ, काजू खाल्लं नाही? काजू खोटं बोलतोय? अरे तुला किती वेळा सांगितलं ते दुकानातलं काजू खात जाऊ नको म्हणून. अरे बाबा, लई महाग असते ते. तू 250 ग्राम काजू खाल्लं ना, आठवड्याचे किती होतात? महिन्याचे किती होतात? वर्षाचे किती होतात? आहे का हिशोब? तर किती नुकसान होतंय माझं माहितीये का तुला? असं मी बहिणीच्या लग्नासाठी पैसे कसे साठवणार? त्यांची लग्न कशी करणार? दादा, त्याचं काय विषय माहितीये का? कोणतरी सांगितलंय काजू खाल्लं ना की उंची वाटते, म्हणून खाते मी. होय? हा. तर मग आतापर्यंत तू जेवढे काजू खाल्लेत ना, तेवढं तू बच्चन एवढा व्हायला पाहिजे होतास की रे. तिथे पैसे खात्यात मांडून ठेवा का? लगेच मांडतो दादा. तिथं मी एक पैसा साठवतोय आणि सगळं काजू खाऊन घालवतोय. अरे बहिणीचं लग्न म्हणजे किती मोठी जबाबदारी असते माहिती का तुला? एका भावाला जवळ 4 बहिणी असतात ना, त्याला रात्रभर झोप लागत नाही. पण बहिणींच्या काळजीने एक दिवस मी शांत झोपलेलो नाही. क्षण नेहमीचं भाषण द्यायला सुरुवात केली तेव्हा आता माझं काही खरं नाही. अरे कानातनं रगातच काढतो येऊ. बहीण भावाचं नातं म्हणजे जगातलं सगळ्यात जबाबदारीचं नातं असतं. दादा, एक काम कर ना, माझ्या पगारातनं निम्म पैसे काटून घे. त्यापेक्षा एक काम, मला पगारच देऊ नको, पण एक भाषण बंद करला का प्लीज. तर भाषण नको. नाही 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 नाही, तुला कळलं पाहिजे एका भावावर बहिणीची किती जबाबदारी असते ती. बरोबर आहे दादा, सांगायला सांग, कळलं पाहिजे, सांग अजून.
देवा काहीतरी कर आणि मला वाचव याच्या तावडीतून. तुला आता कोण नाही वाचवायला येणार काय? तुझे पैसे कट करायचे. वहिनी, काय वहिनी? तुझा वहिनी. तर तुझ्या वहिनी. तुला काय वाटलं तिचं नाव घेतल्यावर तू वाचशील वय? गंडवू नको मला. अरे गणवत नाही ती बघ. काय बघ? तिकडे बघ. काय तिकडे बघ? वाचलो. तुळजा काय झालं? सूर्या, अरे बघ ना, गाडीचा टायर पंक्चर झाला. सर बाजूला सर 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 तू चल दुकानात बस. गाडीचं नको टेन्शन घेऊ. हा आहे मी. चल ये ना तू. बस. जावं की काय? जा ए जागी थंड घ्यायचं जा प्यायला. हा थँक्यू. दादा, हे कोणाच्या खात्यावर टाकायचं? कंपनीची पॉलिसी आहे ना. खूप ऐकलं होतं मी तुझ्या दुकानाबद्दल. चांगलं ऐकलंय का वाईट ऐकलंय? चांगलंच ऐकलं असणार. अख्ख्या गावात वर्ल्ड फेमस दुकान आहे. अगं तुला सांगतो, लांब लांब गावातनं लोक इथे येतात माल घ्यायला. का? कारण बाकीची लोक मापात पाप करतात, पण सूर्या दादा तो मापातच नाही, खऱ्या आयुष्यात पण कधी पाप करत नाही. वा वा वा, छान. मस्त आहे तसं एक लहानचं दुकान. तसं लहान आहे पण इन्कम महान आहे. महिन्याला लाखभर कुठेच गेले नाहीत. तिने विचारलं का तुम्हाला? नाही, पण उद्या सगळं तिलाच बघायचंय ना. उद्या दुकानाचा मॉल झालेला बघायचंय ना तुला. दादा करणार आहे मॉल. तुम्ही ते स्कूटी पंक्चर झाली ना, ते जाऊ पंक्चर काढा जाऊ. हा हा जा जा ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.